संपूर्ण राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आलेला असताना धुळे शहरासह जिल्ह्याला अवकाळीने चांगलेच झोडपून काढले आहे। या अस्मानी संकटामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय। साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात झालेल्या जोरदार गारपिटीमुळे काढणीला आलेली पिके अक्षरशः मातीत मिसळली आहेत, तर दुसरीकडे जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरींसह वादळी वारे वाहिल्याने उभी पिके आडवी झाली आहेत। यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे वातावरणात कमालीचा बदल झाला असून यामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आता शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे। अगोदरच संकटात असलेल्या बळीराजासमोर आता या नवीन संकटामुळे मोठे आर्थिक आव्हान उभे राहिले आहे। परखेडचे शेतकरी मी राजेंद्र बाबुराव चौधरी। तरी धुळे तालुक्यात, साक्री तालुक्यात, धुळे तालुक्यात जे रात्री पावसाने धुमाकूळ घातला, वादळ वाऱ्याने जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं, ज्वारी, गहू, कांदे वगैरे काढणी चालू होती लोकांची, तर भरपूर नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं। तरी सरकारने तात्काळ मदत करावी ही माझी नम्र विनंती आहे। NTV न्यूज मराठी, धुळे।